43वा पर्व आपण पाहतोय. सेमीफायनलची मॅच आहे. एका बाजूला रॉयल चेंबूर संघ टॉस जिंकला आणि डिसिजन घेतलाय फिल्डिंग. अधिरा सत्यविनायक कामोटे विपक्ष प्रतिस्पर्धी संघ बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल आणि ओमकार मलाड या संघासोबत नक्कीच मॅच पाहायला मिळेल. हॅलो, 6 षटकांचा सामना, 3 पॉवर प्लेची ओव्हर आहेत. पहिलं आणि शेवटचं षटक मॅन्डेटरी आणि मधल्या षटकादरम्यान बॅटरला कुठेतरी चॉईस आहे. जाऊयात मैदानाकडे. सलामीवीर आकाश गुरव, नो स्ट्राइक एंड निखिल पाटील, तर गोलंदाज आनंद लोके. 3 मॅन ऑफ द मॅच आनंद देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवल्यात. आकाश गुरव देखील या क्रीडा स्पर्धेचा 2 वेळचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला रॉयल चेंबूर आणि एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे. जबरदस्त फाईट पाहायला मिळणार आहे. पहिलाच बॉल आनंद, व्हाईट बॉल. एक महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा विजय पराभव पाहिलेत. त्यामुळे इथे मात्र त्या दोघांना एकमेकांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचावं लागेल. अशावेळी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल काढवला जातोय. सलगचे पहिलेच 2 बॉल व्हाईट आहेत. चांगला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चान्स घेत होते आकाश. कुठेतरी स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. ओहो, क्या बात आहे. पुन्हा एकदा रितेश गव्हाणे तिकडे पाहायला मिळत आहेत. रितेशचा बॉल अंगाला आदळतोय. डॉट बॉल येईल. आकाश गुरव, एक मोठा बलाढ्य स्टारकास्ट असलेली टीम. हो, जबरदस्त, सुपर. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय, देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बल्लीच्या बॅट मधून इकडे मात्र सुरुवात झाली आहे. चौकार येतोय. 4 रन गॅप शोधून काढलाय. हेनो होते तिकडे, पण हेनोला भेदून बॉल मात्र तिकडे बाउंड्री लाईन गाठतोय. चांगले एफर्ट दिले तिकडे, पण दूर होता बॉल हेनो पासून. तीन बॉल आणि रन झाले 6. महत्वपूर्ण मॅच आहे. बॉलिंग करावी लागेल, बॅटिंग करावी लागेल, फिल्डिंग करावी लागेल, विकेट काढावे लागतील, विकेट सावरावे लागतील. बऱ्याच गोष्टी मात्र तुम्हाला करायचं आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ आयोजित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप नाव कोरायचंय. 32 संघांचा समावेश, पण आता मात्र क्वचितच संघ राहिलेत आणि काही निवडक सामने आपल्याला पुढे पाहायचे आहेत. फायनलची लढत, सेमीफायनलची मॅच, 3rd प्लेसची मॅच आणि आजचा दिवस अंतिम दिवस आहे. आनंद देणारा आजचा हा दिवस आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा ड्राइव्ह केला होता. तिकडे खेळाडू आहेत, प्रयाग आहेत तिकडे.
गॅप शोधतायत. एक गॅप तो शोधून काढला, पण दरम्यानचा बॉल ड्राईव्ह करत असताना इथे मात्र डॉट बॉल येतोय. आणि इथे मात्र आकाश गुरव बॅक टू पवेलियन. फटका फसलाय, बॉक्स आउट झालाय. एक चौकार हकदार ठरला, पण इथे मात्र खेळी संपुष्टात आली आहे. आनंद साजरा केला जातोय आनंद लोकेच्या गोलंदाजीवरती रॉयल चेंबूर संघाचा. महत्वाचा विकेट होता. मागे व्हायचे तिकडे डगआउट मध्ये जे खेळाडू आणि समोर बसलेत, मागे वा. महत्वाच्या मॅच आहेत, काही डिसिजन साठी अडथळा नको. थोडस मागे वा, सगळ्यांना विनंती आहे मागे वा. हॅलो, न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर ऋतिकला पाठवलंय. महत्वाची विकेट मिळाली आहे. हो हो, जबरदस्त, क्या बात आहे. चांगला ड्राईव्ह केला ऋतिक. येत्या क्षणी इथे मात्र ऑन फायर. काय ड्राईव्ह केलं, जबरदस्त. 4 रन मिळतील. दोन चौकार आलेत, 10 रन झालेत. न्यू बॉलर प्रणय मोरे. 2 चौकार आलेत, 10 रन झालेत. चालू सामना एका बाजूला रॉयल चेंबूर फिल्डिंगचा निर्णय घेतला. घनश्याम शिंदे टॉस जिंकले आणि आज संघाचा कॅप्टन म्हणून पुन्हा एकदा ती कामगिरी करताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल स्विचिट केलाय. आनंद होते तिकडे. डिक्लेअर रन मिळेल. यावेळेला जर आपण पाहिलं थोडंसं रिस्क आहे. फेकी केला जातोय. निखिल, महत्वाची विकेट होती निखिल देखील, पण रन कंप्लीट झालाय. ऋतिक मात्र काय चालाकीने रन कंप्लीट करताना पाहायला मिळतोय. सिंगल रन. आकाशची विकेट आली आहे. ऋतिकचा एक चौकार आलाय. आकाशकडनं चौकार आलेत. कुठेतरी मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. महत्वाची मॅच खेळतोय.
मागच्या वेळेला जर आपण पाहिलं तर तिथे स्लाइस केलाय बॉल, सिंगल रन. सुयोग भोरे देखील आहेत रॉयल चेंबूर संघासोबत. आज मात्र वर्किंग डे, लग्नावरतून आलेत किंवा कामावरतून आलेत. हो हो, जबरदस्त चांगला बॉल पाहायला मिळतोय. ऋतिक थोडासा सफल झाला होता पण माघारी जातोय पुन्हा. रन जर पाहिलेत तर 13 या अंकावरती जाऊन पोचलेत. दरम्यानचा बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये. एकंदरीत 6 ओव्हरची मॅच आहे, 3 पॉवर प्ले आहेत. चांगला टॅप केलाय, चान्स बांधला, फेकी करतील. नो स्ट्राईक एंडला तिकडे मात्र अपील केली जाते. ऋतिकची विकेट नो स्ट्राईक एंडला धोक्यात आहे का? सुखरूप आहे. निर्णय अजून मात्र पंचांकडेच. येस, ऋतिकला देखील माघारी जावं लागतंय. आउट. न्यू बॅटर जयेश नाईक नॉन स्ट्राईक एंडला. प्रणयचं षटक देखील अगदीच जबरदस्त पाहायला मिळते. चांगला कमबॅक करतायत. टॅप केलाय, ऋग्वेद आहे, फेकी करतील पण चुकीचा थ्रो पाहायला मिळतोय. प्रणय नाराज आहेत पण रन कंप्लीट झालाय. 1 रन. 2 षटकांचा खेळ समाप्ती होते आणि 2 ओव्हर रन झालेत. 15. रितेश अप्पू येतात गोलंदाज. विक्रोळीचे गोलंदाज आहेत. ओहो, चांगला टॅप केलाय तिकडे. निखिल पाटील 1-2-4चं क्रिकेट नक्कीच निखिल ठाणे परिसराला बिलॉंग करतात. त्या परिसरामध्ये 1-2-4चं क्रिकेट चांगलं पाहायला मिळतं. आपण या अगोदर देखील ठाण्याचा खेळाडू पाहिला, भाऊ आदित्य पवार. पण संघ मात्र कुठेतरी कमबॅक करू शकला नाही. पण त्याची स्वतःची एक इनिंग मात्र त्याने दाखवून दिली. सेमीफायनलची लढत अंतिम मध्ये जाऊन पोहोचलेला आजच्या दिवसामधील पहिला संघ ओमकार मालाड. आणखी एक संघ मात्र त्या वाटचालीकडे. 2 संघांमधून सुरू असलेली ही वाटचाल, एका बाजूला रॉयल चेंबूर आणि एका बाजूला अधिरा सत्यविनायक कामोटे.
ज्यावेळेला कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ प्लेयर आहेत रोहन साळुंके आहेत. सिंगल रन येतोय. 2 विकेट गेले. थोडंसं कुठेतरी बॅटरला टिकून राहणं महत्वाचं राहत आहे. त्यामुळे दोन्ही सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. रन पुढे घेऊन जायचे. 6 ओव्हरची मॅच आहे. एक 40-42 धावा तरी बनवणं महत्वाचं आहे. निखिल पाटील यावेळेला पुन्हा एकदा पॉइंट कव्हरला खेळत आहेत. सिंगल रन मिळेल. रितेश गव्हाणे आज आणि काल दोन्ही दिवस गोलंदाजी वाखणणे जोगी आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. रितेश असतील, आनंद असतील, घनश्याम शिंदे असतील. घनश्यामने देखील कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक केला. आनंदाने शेवटची ओव्हर होती 6 बॉल 10ची, पण 12 बॉल 12ला घनश्यामने कमबॅक करून दिला. 2च रनाचं षटक हाताळलं होतं आणि आज त्यांचा वाट्याला आलाय तो दिवस. यावेळेला रिव्हर्स टॅप केलाय. डिक्लेअरचा रन मिळेल. रन जर आपण पाहिलं तर 19. अजूनही 2 बॉल. या मॅचला मजा येणार आहे. रन किती झाले तरी मॅच मात्र इंटरेस्टिंग होईल. दरम्यानचा बॉल काहीसा वळण देणारा बट व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन येतोय. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न. चान्स आहे. फेकी करतील नॉन स्ट्राईक एंडला आणि यस, कोण मात्र माघारी साधतोय. बॅटर आउट. फेकी केला रितेशने, मात्र लगेचच बॉल तिकडे नॉन स्ट्राईक एंडला विकेट घेतलाय. जयेश नाईक माघारी साधतोय. न्यू बॅटर प्रवीण येतोय. रन जर आपण पाहिले तर 20 या अंकावरती आहेत. शेवटचा बॉल षटकाचा. षटक क्रमांक 3 रितेश गोलंदाजी करतोय. 3 विकेट गेलेत. आकाश गुरवला माघारी पाठवलं, ऋतिकला माघारी पाठवलं. तदनंतर जयेश देखील रनआउट स्वरूपात माघारी गेलाय. विकेट सावरावे लागणार आहेत. यावेळेला जर आपण पाहिलं तर रितेश पुन्हा एकदा चुकी करतोय. एक्स्ट्रा देतोय. एक्स्ट्रांवरती थांबवणं गरजेचं आहे. संघ नाराज होतोय. शेवटचा बॉल पकडून चालावा लागेल. आणि इथे मात्र शेवटचा बॉल सिंगल रन येतोय. 3 षटकांचा खेळ झाला. रन झालेत 22.
घनश्याम येतात गोलंदाज. पॉवर प्ले चॉईस केलाय. षटक क्रमांक 4. अगदी घनश्याम देखील काल आणि आजच्या उत्साहामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे गेल्या अनेक वर्षांचा. ही क्रीडा स्पर्धा सातत्याने खेळलेत. प्रत्येक वर्षाला घनश्याम शिंदे रॉयल संघासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळालेत. 3 वेळा त्यांनी देखील मालिकावीर सोनसागीचा बहुमान मिळवलाय. आज मात्र पुन्हा एक नवीन संघी बांधणी घेऊन या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत. पॉवर प्लेची ओव्हर आहे. इथे धावांची प्रगती करू शकतील दोन्ही बॅटर. तेवढेच आक्रमक बल्लेबाज आहेत. पहिलाच बॉल ऑफ ट्रॅकचा बॉल आतमध्ये वळण घेतलाय. टॅप केला तिकडे सिंगल रन कंप्लीट होईल. हो हो जबरदस्त, क्या बात आहे. फसवा चेंडू, पण तिकडे मात्र चुकी होते. सचिन राणे रन आला नसता, विकेट मिळाली असती. प्रयत्नामध्ये कुठेतरी रन कंप्लीट झालाय, चुकी झालीये. एक रन महत्वाचा आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे त्यात. आजच्या दिवसातील सेमीफायनलची सामन्याची मॅच आपण पाहतोय. सचिन राणे विकेटच्या प्रयत्नामध्ये फेकी केला आणि चुकी झाली. विकेट तेवढंच महत्वाचं होतं, पण हिट लागला नाहीये. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे नाव देखील नेहमी चर्चेत राहिले. सचिन राणे असल्फा संघाला घेऊन अनेक वर्षांपासून त्यांची देखील आपण कारकीर्द पाहिली. आज घनश्याम आणि सचिन राणे एकत्रित एकाच संघामध्ये क्रिकेट खेळत आहेत. चांगला ड्राईव्ह केला तिकडे, सिंगल रन. मॅचला पुढे घेऊन जायचे, एक एक रन पुढे घेऊन जायचे. अजूनही 2 षटक तदनंतर आहेत, त्यात एक शेवटचा पॉवर प्लेचं षटक अजून असणार आहे. त्यामुळे मॅचला कुठेतरी पुढे घेऊन जावं लागणार आहे. रन झाले 25. अजूनही घनश्याम यांचे 3 बॉल षटका मागील. श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धा श्री भवानी माता सुवर्ण चषक. अनेक जण मात्र या क्रीडा स्पर्धेला उत्सुकतेने पाहतोय. लाईव्हच्या माध्यमातून इथे थेट प्रेक्षक देखील उपस्थित राहून मॅचचा आनंद घेतोय. स्वागत आहे सर्वांचं. स्टेप आउट झाले, फटका फसला होता. क्या बात आहे ऋग्वेद. नो बॉल +1. नो बॉलचा कॉल आला आणि रिव्ह्यू घेतलाय, चेक केला जाईल.
येस, इट्स अ नो बॉल आणि +1. चांगला मात्र निर्णय पाहायला मिळतोय. अगदी बारकाईने अचूकतेने मात्र कुठेतरी हेरलाय हा डिसिजन. इथे मात्र फसवलाय. प्रवीणला माघारी जावं लागेल. चांगला बॉल. फ्री हिटचा बॉल होता, त्यामुळे कुठेतरी प्रवीण अजूनही आहेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकचा बॉल आतमध्ये वळण घेतोय. डिक्लेअर 1 रन येईल. बॉल जर आपण पाहिले तर अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. स्विच करण्याचा प्रयत्न. सिंगल रन डिक्लेअर मिळेल. षटक समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्ती झाला आणि रन जाऊन पोहोचलेत 29 या अंकावरती. चालू सामना एका बाजूला अधुरा सत्यविनायक कामोठे, एका बाजूला रॉयल चेंबूर. अशी लढत, सेमीफायनलची लढत, अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी सुरू असलेली लढत. एक संघ जाऊन पोहोचलाय अंतिम लढतीमध्ये. ओमकार मालाड जागा बनवलीये. अंतिम दिवस आज या क्रीडा स्पर्धेचा. सर्वांचंच लक्ष मात्र क्रीडा स्पर्धेकडे पाहायला मिळतंय. कोण मात्र या यंदाच्या 2025च्या वर्षातील प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळवणार, कोण मालिकावीर होणार, सर्वोत्कृष्ट कर्णधार कोण असणार, अनेक अनेक प्रश्न. नेक्स्ट ओव्हर आनंद लोके. षटक क्रमांक 5. दरम्यानचा जर पाहिला आपण कुठेतरी पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन येतोय. रितेश कडनं एक्स्ट्रा, आनंद कडनं एक्स्ट्रा, घनश्यामचा देखील एखाद दुसरा एक्स्ट्रा आलाय. प्रणयचं ओव्हर मात्र पाहायला मिळालं. सेकंड ओव्हर होती, चांगली हाताळली आहे. 6 षटकांची सेमीफायनलची मॅच. अजून एक 12 बॉल 12 रन तरी महत्वाचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आणखी एक एक्स्ट्रा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनांमुळे अडचण वाढतीये. एक्स्ट्रा रन सेकंड इनिंगला कुठेतरी जाणीव करून देतील की मॅच मधून आपण कुठेतरी या एक्स्ट्रा रनांमुळे किती अडचणीत आलो. गोलंदाज थांबवला जातोय. आनंद लोकेला थांबवलाय आणि गोलंदाजी मार्गवरती विचार केलाय प्रणय मोरे. प्रणयला आणलंय. आनंदाला थांबवत असता प्रणय मोरेला कुठेतरी त्या स्थानावरती गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. किती रेट तुमच्याकडे? रन किती रन झाले 31. सर्वांच लक्ष लागलं या क्रीडा स्पर्धेकडे, या मॅच कडे. दोनही तेवढीच महत्वाची संघ, दोन्ही संघांकडे तेवढीच मोठी स्टारकास्ट आहे. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पाहिलात तर एक जबरदस्त पिचिंग केलाय प्रणय मोरे. थोडासा गती परिवर्तन केलंय. अचूकतेचा टप्पा पाहायला मिळतोय.
यावेळेला टॅप केलाय. लॉंग ऑफला प्लेअर आहे तर रोहन आहेत. सिंगल रन नक्कीच मिळेल. निखिल पाटील सलामीचा बॅटर. आकाशच्या सोबतीला आलेला जबाबदारी, त्या जबाबदारीला पुढे घेऊन चाललाय. चांगली बॅटिंग करतोय. एकेरी दुहेरी धावांची मॅच पुढे घेऊन चाललाय. ओहो, इथे मात्र चान्स बनलाय. निखिल पाटील नो स्ट्राईक एंडला. इथे विकेट मिळतोय. कॉल कम्युनिकेशन चुकलंय. माघारी जावं लागतंय. पण निखिलने मात्र त्याच्या या इनिंग मध्ये कमी असेना पण चांगल्या धावांचा प्रवास पुढे घेऊन गेलाय. छोटीशी इनिंग पण धावांची प्रगती केली आहे. मिडॉलला मात्र फटका फसला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय तिकडे हेणने. न्यू बॅटर सुमित. रन जर आपण पाहिले तर 32 या अंकावरती पाहायला मिळत आहेत. पाय मागे घ्या, मागे घ्या सगळ्यांनी. थोडं मागे व्हा. तिकडे बाउंड्री पासून मागे व्हा. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अगदी गती परिवर्तन केलेला बॉल. स्लोवर पिचिंग केली आहे प्रणय, पण अगदी चांगला टप्पा, हुशारीचा टप्पा पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक केला जातोय. 2 षटक कुठेतरी त्याच्याकडे दिलेत. दुसरं आणि 5वं षटक प्रणय. लास्ट 2 बॉल. फुलटॉस बॉल अगदी हलकासा ड्राईव्ह केला. सिंगल रन कंप्लीट होतोय. सेकंड मात्र बनणार नाहीये. हेडर बॉलवरती जाण्यासाठी पुढे निसटला होता, पण सुमित देखील तितकाच हुशार पाहायला मिळाला. एक दमदार आयोजन या दादर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली क्रीडा स्पर्धा यंदाच्या वर्षात 43व्या वर्षामध्ये पदार्पण करते. शुक्रवारच्या दिवसामध्ये सुरुवात झालेला हा क्रीडा स्पर्धेचा पहिला दिवस, काल दुसरा दिवस आणि आज अंतिम रविवारचा दिवस. रविवारच्या दिवसातील सेमीफायनल, फायनल आणि थर्ड प्लेसची मॅच अजून आपल्याला पाहायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा लेग साइडला फ्लिक केला जातो. सिंगल महत्वाचा आहे. रन झाले 35. 5 ओव्हरचा खेळ समाप्ती झाला. रन झाले 35. शेवटची ओव्हर आहे पॉवर प्ले असणारी. कोण गोलंदाज विचारात घेतला जातोय. एका 6 बॉल 10 रन जरी आले तरी 45 रन होता ते फाईट असेल. घनश्याम येत आहेत गोलंदाज. महत्वाची ओव्हर आहे. रन येतील, रन थांबतील देखील काही सांगू शकत नाही, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरला नेहमीच आपण पाहिलंय. या अगोदर देखील सेकंड ओव्हरला लगेचच वंश विघ्नर्ता संघाने अरुणच्या गोलंदाजीवर पॉवर प्ले घेतला, पण तिकडेच मॅच लॉक झाली, कारण त्याने 6 बॉलला केवळ 4 रन दिले आणि तिथे मॅच मात्र कुठेतरी थोडीशी स्टॉप झाली. पहिलाच बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. व्हाईट बॉल. बरंच बाहेर पिचिंग केलंय. लास्ट ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे. हो हो, यावेळेला जबरदस्त पिचिंग केला जातोय. क्या बात आहे घनश्याम. सचिन राणे देखील आपण पाहतोय. अगदी कालच्या दिवसामध्ये सचिन राणे देखील अगदी प्रत्येक बॉलला कुठेतरी एक यष्टीरक्षक म्हणून जबरदस्त कव्हर करतायत. चांगला बॉल. यावेळेला पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सिंगल रन. प्रणय 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 मात्र वेगाने आला बॉलवरती. महत्वाची मॅच आहे. प्रणयला जाणीव आहे, मोठी क्रीडा स्पर्धा आहे. एक मॅच विजय जर मिळवला तर अंतिम फेरीमध्ये दाखल होऊ, त्यामुळे ही लढत तेवढी महत्वाची राहते.
टॉस बॉल फटका फसतोय. ओहो जबरदस्त कॅच पाहायला मिळते. क्या बात आहे, काय कॅच पकडली आमचे शैलेशजी. गुणलेखन करत असताना कॅच देखील पकडली. क्रिकेटचा देखील आनंद घेतलाय. दाखवून दिलं सिद्धी पॅकर संघात आम्ही देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळलोय. शैलेशजी मसूरकर अगदी घरचे देखील आनंद घेत असतील त्यांच्या या कॅचचा. काय कॅच पकडली, काय थ्रो दिलाय. मी बॅटर जर आपण पाहिलं तर मैदानात रवाना होतोय हार्दिक. पुन्हा पुन्हा रिप्ले मध्ये दाखवतोय शैलेशजी यांची कॅच. चेहऱ्यावरती स्माइल बघा, काय कॅच पकडले, काय आत्मविश्वास होता, जबरदस्त. शैलेशजींची पण रील्स व्हायरल होणार. आमच्या SS लाईव्ह वाल्यांना विनंती आहे त्यांची देखील एक ही रील्स नक्कीच बनवा. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, चान्स बनला, फेकी केलाय, डिरेक्ट लागलाय आणि यस बॅटर आउट. हार्दिक माघारी जातील. कोणी फोर दिला. बॅटर जर आपण पाहिला तर नीरज येतोय. अजूनही 2 बॉल बाकी आहेत, पकडून टाकायचे पप्पू यांना. घनश्याम शिंदे अंडरआर्म क्रिकेटमध्ये असलेलं त्यांचं देखील वलय आज गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून 1 वर्ष त्यांना दुखापत झाली होती, पण तदनंतर देखील सावरून स्वतःला पुन्हा एकदा उभं करून मॅच मध्ये पुनरागमन केलं होतं. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, पुन्हा फटका फसतोय, अपील केली जाते, नॉट आउट आहेत. पण बॉल चांगला होता, डॉट बॉल येतोय. काही एक्स्ट्रा रन थोडेसे रॉयल चेंबूर संघाची अडचण वाढवली आहे. बाकी इतर बॉल मात्र चांगले पाहायला मिळत आहेत. पहिला एक चौकार आनंद लोकेच्या गोलंदाजीवर, तदनंतर आणखी एक चौकार. म्हणजे पहिल्याच ओव्हरला एकंदरीत 2 चौकार आलेत पॉवर प्लेला, पण तदनंतर कोणताही मोठा स्ट्रोक येऊ दिला नाहीये. गोलंदाजांचं कौतुक आहे. लास्ट बॉल आहे. जबरदस्त चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलला मात्र लेग बाईज रन मिळतोय. 1 रन आहे. रन झाले 38. 39 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे रॉयल चेंबूर संघाला. 36 बॉल आणि 39. तसं पाहता वर रन आहेत ते 3 रनवर आहेत आणि 3 रनांची ओव्हर मात्र घनश्याम यांनी हाताळली आहे. जबरदस्त. किती टार्गेट 39 ना. 39 धावांचा पाठलाग करायचंय. एकंदरीत 39 धावांमध्ये 10 रन्स एक्स्ट्रा आहेत. त्या एक्स्ट्रा रनांमुळे कुठेतरी जर आपण पाहिला ना संघ थोडासा अडचणी वाढवून घेतल्यात, बट रन्स चेस होऊ शकतात. दोन्ही बाजूला मॅच तेवढीच राहील. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वागत आहे सर्वांचं. दुसरी सेमीफायनलची लढत चालू आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ 43 वर्षीय क्रीडा स्पर्धेचं श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थात सिद्धी पॅकर मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं गेलं. मग मुंबईच्या कानाकोपऱ्यात अंडरआर्म क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं. आज दादर शिंदेवाडीमध्ये आपण पाहत आहोत. त्या दादरमध्ये देखील खूप चांगलं क्रिकेट पाहिलं गेलं. क्रिकेटचं म्हणायला गेलं तर मंदिर मुंबईकरांसाठी शिवाजी पार्क ह्याच दादरमधून पाहिलं गेलं. असे अनेक मुंबईकर मग ओराम क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि मग अंडरआर्म क्रिकेट टेनिस बॉलने कुठे खेळलं जातं, कुठे रबर बॉलने खेळलं जातं. साऊथ मुंबई प्लॅस्टिक बॉलने देखील खूप मोठमोठ्या पारितोषिक पाहिलं गेलं.
अशी ही मुंबई, आपली मुंबई, सर्वांची मुंबई आणि त्या मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट. वळूयात दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचकडे. एका साईडला आपण पाहिलं तर टीम अधिरा सत्यविनायक कामोडे त्यांच्या विरुद्ध आहे रॉयल चेंबूर. 39 धावांचा पल्ला काढायच्या 36 बॉलमध्ये 3 ओव्हर पॉवर प्ले. पहिली ओव्हर पॉवर प्ले बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर कल्याणचा एक जबरदस्त गोलंदाज धीरज येत आहेत. त्या धीरजची देखील चर्चा पाहिली गेली. खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. एक शांत आणि संयमी खेळाडू येतोय बॉलिंगसाठी. स्ट्राईक एंडला रोहन साळुंखे. अंधेरी परिसरातील मग ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट एक चांगलं खेळलं गेलंय. आणि नॉन स्ट्राईक एंडला आनंद लोके ज्यांनी लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त कामगिरी करत असताना आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व खेळाडूंचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाची एक मानाची क्रीडा स्पर्धा. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला रोहन साळुंखे. पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. सुरुवात होईल का? सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे की मेगा फायनल कोण जिंकेल. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वर्षभर त्या क्रीडा स्पर्धेचे म्हणजे कोण जिंकलेला ची चर्चा होईल. पहिलाच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे आणि निखिल पाटील आणि हार्दिक होते. अगदी टर्फ क्रिकेटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन साळुंखे रिबर धावफलक आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. 2 बॉल 2 झालाय. 39 करायचे आहेत. पहिल्या सेमीफायनलला 50+ रन्स आले. या सेमीफायनलला 39 रन्स आलेत. पण हे ग्राउंड असं आहे इकडे बॉल टू बॉल पण मॅच फसताना पाहायला मिळाल्यात. या बॉलर हवेत खेळले गेले. आनंद लोकेला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. कहाणी में ट्विस्ट. बॅटर आउट. एक तेरी एक मेरी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मॅच सोडणार नाहीये. अधिरा सत्यविनायक कामोटे संघ देखील मॅच सोडणार नाहीये. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आनंद लोके पॉवर प्लेच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कुठे ना कुठेतरी फटका आपण पाहिला तर फसताना पाहायला मिळाला आणि मैदानाच्या बाहेर जावं लागतं बॅटरला. शेवटचा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं एक भव्य असं आयोजन. विकेट गेल्यानंतर टीम मीटिंग केली जाते. आकाश गुरव आपल्या संघाला मात्र मॅच मध्ये राहा. खूप इम्पॉर्टंट मॅच आपल्यासाठी. बॅटिंगसाठी आपण पाहतो घनश्याम शिंदे, पप्पू येतात. गेले कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेवरती खेळताना पाहिल्या गेल्यात आणि मानाचे चैन 3 वेळा मिळवल्या गेल्यात. घनश्याम शिंदे पप्पू अंडरआर्म क्रिकेटचा एक धुरंदार मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉलिंगसाठी धीरज, स्ट्राईक एंडला बॅटर पाहिलं तर घनश्याम शिंदे पप्पू. पहिला बॉल अगदी ट्रेडमार्क स्ट्रोक पाहिला गेला. यस नो धगधग वाढली. विकेट गेल्यानंतर येतोय डॉट बॉल. मॅच मध्ये कमबॅक करेल का अधिरा सत्यविनायक कामोटे. मुंबईकरांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. दुसरी सेमीफायनलचा आपण मॅच आनंद घेत आहोत. भव्य दिव्य असं आयोजन. प्रथम क्रमांक तब्बल 1,25,000 रुपये, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट कॅप्टन साठी देखील सोन्याचं लॉकेट आहे आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सोन्याची चैन. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल पाटील तिकडे धावतात. हार्दिकने मात्र कव्हर केला गेला. निखिलने बॉल कलेक्ट केला गेला. 1 रन मिळेल. खूप जबरदस्त रिले फिल्डिंग पाहिली गेली. खूप चांगले एफर्ट्स दिले. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचे. मित्रांनो गेट समोर ज्यांनी बाईक पार्क केलं तिकडून लगेच साईडला काढा. बघा आरटीओ ऑफिस वरून कॉल आलाय. नाहीतर तिकडून बाईक्स त्या उचलल्या जातील. सर्वांच्या गेट समोरच्या फक्त काढा कारण की तिकडे बाजूला पण ती नो पार्किंग आहे. नाहीतर तिकडच्या पण फाईन मारले जातील. प्लीज गेट समोरून लगेच बाईक साईडला काढा. एक मिनिट. जे डगआउटच्या पुढे बसलेत ना त्यांनी मागे जायचं. पूर्ण मागे जायचंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर धीरज, पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला रोहन साळुंखे. या बॉलवर समोर खेळले गेले. मात्र इकडे हार्दिक नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे. हिट तर लागलाय. अंपायरचा डिसिजन थर्ड अंपायर आहे.
चेक केलं जाईल. धगधग तर सर्वांची वाढली आहे. मॅच अशी आहे. चेक केलं जाईल, युट्यूबला चेक केलं जाईल. भव्य दिव्य असं आयोजन. बघता बघता या क्रीडा स्पर्धेने एक वेगळ्या स्तरावर आपण जाताना पाहिली गेली आहे. गेले 43 वर्ष अंडरआर्म क्रिकेट ज्यांनी जपलंय. चेक केलं जाईल आणि चेक केलंय पण अंपायर समजापर्यंत पोहोचवतील आणि एलईडी स्क्रीनला पण आपण ते पाहू शकतो. रनआउट नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि तिकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जावं लागते. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून युट्यूबला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. भव्य दिव्य अशी आयोजन पाहिले गेले. पहिल्याच ओव्हरमध्ये जबरदस्त बॉलिंग केली गेली. धीरज एकदा टाळा वाजवायची. खूप चांगली ओव्हर. पॉवर प्लेची ओव्हर एक जबरदस्त हाताळले. फक्त आणि फक्त 3 रन आणि 2 विकेट मिळवले गेले. मॅच मात्र चुरस होताना पाहायला मिळते. 36 धावांची गरज आहे. 30 चेंडू, 2 ओव्हर पॉवर प्ले. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. ऋग्वेद, माझगावचे अजून एक युवा खेळाडू. सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. गेले कित्येक वर्ष या क्रीडा स्पर्धेवर तुम्ही प्रेम दाखवलंय. हार्दिकने एक जबरदस्त हिट तिकडे लगावला. 1 मिनिट. बघता बघता आपण पाहिलं तर कुठेतरी ही मॅच फसताना पाहायला मिळते. 3 रन्सवरती 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश गुरव येत आहेत. बल्ली पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋतिक तिकडे आले. फिल्डिंग करावी लागेल. मॅच सेमीफायनलची आहे. कधी बॅटिंग, कधी बॉलिंग, कधी फिल्डिंग. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. एका दुकाना खेळ खेळला जात नाही. प्रत्येकाचे एफर्ट्स दिले पाहिजेत तरच मॅच तुम्ही जिंकू शकता. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 39 धावांचं टार्गेट आहे. 4 रन्सवरती 2 विकेट गेलेत. 29 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. चोचिताबाई सिकंदर चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. टायटल जिंकणं गरजेचं आहे. रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध अधीर सत्यविनायक कामोटे. 2 विकेट गेले. 2 महत्वाचे विकेट गेले. रोहन साळुंके आणि आनंद लोके. या बॉलवर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. घनश्याम शिंदे. अनुभव सिंगल करण्याचा पण अनुभव तुमच्याकडे पाहिजे. फक्त बाउंड्री आणि 6 करून क्रिकेट खेळलं जात नाहीये. ऋग्वेद आणि घनश्यामची पार्टनरशिप बनली तर मॅच मध्ये येऊ शकते टीम. रॉयल चेंबूर आज भारतीय संघाने पण जबरदस्त कामगिरी केली. किंग कोहली 135 धावांवरती जबरदस्त खेळ करत असताना भारतीय संघ पण आज खूप चांगला स्कोर करतोय. बट समोर बलाढ्य साऊथ आफ्रिका आहे. त्यामुळे त्या मॅचवर देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. स्ट्राईक एंडला ऋग्वेद. बॉलिंगसाठी आकाश गुराव. 6 रन 2 विकेट. 27 चेंडूंनी जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील केली तिकडे.
निखिल पाटीलचा अनुभव त्याला वाचला की एज घेतली आहे, पण येईल डॉट बॉल. मॅच पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळते. सर्वांना वाटलं की 39 रन्स वरती आहेत, बट एक ग्राउंड असं आहे की इकडे कुठली मॅच कधी फिरेल याचा नेम नाहीये. एक एक रन महत्वाचा आहे. बघा पहिलंच अनाउन्समेंट केलं होतं, जर टाय झाली तर पहिल्या 3 ओव्हरचा ऍव्हरेज केलं जाईल. 6 ओव्हरची मॅच असली तरी पहिल्या 3 ओव्हरचा ऍव्हरेज केला जाईल. यानंतर थर्ड प्लेसची मॅच आपण खेळणार आहोत. त्यानंतर मेगा फायनल. श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर एज घेतली गेली, आता मात्र आवाज आलाय बॅटर आउट आणि ऋग्वेदला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळते. ऋग्वेदची खेळी संपुष्टामध्ये येते. आकाश गुरवला यश मिळत आहे. बॅटर आउट. 3 विकेट गेल्या 6 धावसंख्येवरती. हलकीशी एज घेतली गेली. निखिल पाटीलचं सेलिब्रेशन. जबरदस्त ऑलराऊंडर आहेत आकाश गुरव. पहिले बॅटिंग करत असताना थोडे बॅकफुटला गेले, बट बॉलिंग त्यांना माहितीये की जर संघाला जिंकायचे तर माझं 100% एफर्ट्स देणं गरजेचं. नवीन बॅटर चेंबूरचे अजून एक जबरदस्त बॅटर ज्यांची फिल्डिंग पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेट बघितलंय असे हेनल कुमार येतात. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. जबरदस्त टॅप केलं गेलं बॅकफुटला येऊन. सुपर स्ट्रोक खेळले गेले हॅनॉय. पहिला बॉल फेस करत असताना विथ द स्पिन पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 7 रन आणि 3 विकेट गेलेत. या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 रन खर्च करत असताना आकाश गुरवने देखील एक जबरदस्त स्पेल टाकलाय आणि 1 विकेट मिळवली आहे. 24 चेंडूने हा सामना फसलाय. 32 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पेन तालुक्यातील आपण पाहिलं तर हमरापूर गावचे खेळाडू येत आहेत. राहुल ठाकूर जबरदस्त बॉलिंग करत असताना मुंबईत देखील या खेळाडूंनी चाप सोडली आहे. व त्या परिसरातून देखील त्याचा प्रवास चालू झाला. सचिन 11 पेन खांदा कॉलनीचे देखील संघ येत असताना पहिले गेले आणि तिकडून नंतर मुंबईच्या व्यावसायिक संघामध्ये त्यांनी जागा मिळवली. राहुल ठाकूर येतात बॉलिंगसाठी. जबरदस्त बॉलिंग करत असताना याही खेळाडूची इच्छा राहिली मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये. मॅन फ्रॉम पेन राहुल ठाकूर. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसतोय. 3ऱ्या ओव्हरची देखील सुरुवात अधिराज सत्यविनायक कामोठे संघाच्या बाजूने लागताना पाहायला मिळते. सर्वांना फाईट मॅच पाहायला आवडते, कोणाला वन साइड मॅच मात्र आवडत नाही. त्यामुळे ही सेमीफायनल रंगताना पाहायला मिळेल का? मुंबईकरांचं लक्ष आहे. युट्यूबला देखील खूप प्रेक्षक वर्ग आनंद घेत असतील, त्यांचं देखील स्वागत आहे. स्ट्राइक एंड लाईन आहे कुमार. या बॉलवर जबरदस्त पिचिंग पाहिली गेली. येईल तिकडे आपण पाहिलं तर डॉट बॉल. राहुल ठाकूर काय एवढं लांबचं अंतर गाठून आज मी मुंबईत आलो आहे. प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत आहेत. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. 22 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 22-32 10 रन्स. पहिलं 6 रन्सचा गॅप होतं, 10 रन्सचा गॅप आलाय. मॅच मध्ये कमबॅक केलं गेलं टीम अधिराज सत्यविनायक कामोठे. यामध्ये देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. निखिल पाटील तिकडे येत आहेत. 1 रन तिकडे मिळेल. धावफलक पुन्हा एकदा 1ने पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावर. 21 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. बट एक बेनिफिट आहे रॉयल चेंबूर संघाचं की 2 पॉवर प्ले त्यांच्या हातामध्ये आहेत. आता सेन्सिबल बॅटिंग करावी लागेल. थोडीफार मॅच मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. स्ट्राइक घनश्याम शिंदे बापू
मॅच बनवावी लागेल. अनुभव मात्र आपला पणाला लावावा लागेल. या मॅच मध्ये राहुल ठाकूर पुन्हा एकदा सज्ज होतात बॉलिंगसाठी. ज्या बॉलवर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय, खूप बाहेरून बॉल वळवला, पण घनश्यामने तो टप्प्याचा अंदाज घेतला की हा बॉल वाईड येऊ शकतो आणि त्यानंतर जाऊ दिला बॉल. एक्स्ट्रा रन्स 9 रन्स आले त्या फलकावरती. 32 संघांमधून मात्र 8 मधून 4 4 मधून 2 आणि 2 मधून 1. या बॉलवर देखील सिंगल पाहायला मिळेल. अनेक पहिलीच मॅच 1 बॉल 1 पाहायला मिळाली. या क्रीडा स्पर्धेची सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळाली, त्यामुळे फायनल पण तशी पाहायला मिळेल का. आणि फायनल साठी श्री सिद्धी सेवा मंडळातर्फे जो लगातार 3 बॉल 3 बाउंड्रीज मारेल फायनल मॅच मध्ये, त्याला तब्बल 5,000चा पुरस्कार आहे. फायनल साठी स्पेशल ऑफर आहे. या बॉलवर देखील स्वीप खेळलं गेलं तर सिंगल रन मिळेल. तिकडे दादर मध्ये सगळीकडे ऑफर आहे. कधी तुम्ही परचेसला वगैरे काही कपडे बिपडे गेला तर ऑफर तिकडे पण आहे, त्यामुळे इकडे पण ऑफर आहे. आणि तिथीप्रमाणे आमचा आज वाढदिवस पण इकडे साजरा केला. दर्शन शिरोडकर आता विक्रोळीकर झालेत आणि क्रिकेट प्रेमी आहेत आणि अजूनही क्रिकेट ते चांगलं खेळत असतात. बॉलिंगसाठी राहुल ठाकूर स्ट्राईक एंडला. एनआय कुमार या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न करत होते, बट पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन. आकाश थोडे नाराज आहेत की बॅटिंगने रन्स होते. मेन अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा रन, ज्युनियर सम्राट अंधेरी संघ जर टॉप 8 मध्ये का गेली असेल तर त्यांनी जे एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल केलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही एक्स्ट्रा रन्स नव्हते टाकले आणि 25 रन डिफेंड केले या ग्राउंडवर. या अगोदरच्या इनिंग मध्ये पण 10 एक्स्ट्रा रन्स पाहिले गेले, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स खूप मॅटर करतात या ग्राउंडवर. या बॉलवर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एनआयला माहिती आहे की मॅच आपण बनवू शकतो, पॉवर प्लेला रन्स येऊ शकतात. धावफलक पाहिलं 13 रन्स आले, धावफलकावर 3 विकेट गेलेत. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. ह्याही ओव्हरमध्ये 6 रन आले, बट एक्स्ट्रा रन्स आले, त्याच्यामध्ये 2 एक्स्ट्रा आहेत. स्पीडअप करायचं, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा मॅचकडे वळत आहोत. बॉलिंगसाठी माहीमच्या हार्दिक येत आहेत आणि पॉवर प्लेच्या ओव्हर असणार आहे ही. 18 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी हार्दिक स्ट्राईक एंडला. हेनॉय पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. हेनॉय कुमारला मात्र क्लिक व्हावं लागेल. या बॉलला फ्लिक केल्या गेल्या, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि 1 रन तिकडे मिळेल. घनश्यामने बरोबर कॉल दिला की सिंगल आला तरी चालेल, पण रनआउट नको, कारण की विकेट आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्या दोघांना मॅच पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. टीमला काय गरज आहे ते खूप महत्वाचं आहे. प्रेक्षक आणि जे प्लेयर्स बाउंड्री लाईनला बसलेत त्यांनी प्लीज आतमध्ये जा. दुसऱ्यांदा अनाउन्समेंट केले प्लीज, कारण की जर काही क्रुशियल मॅच आहे बघा, डिसिजन परत प्रॉब्लेम येऊ नका देऊ. या बॉल गॅपमध्ये खेळले गेले. घनश्याम शिंदे ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय 4 रनसाठी. फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास इज अ परमानंट. कडक जबरदस्त टायमिंग करत असताना घनश्याम शिंदे पप्पू 4 रन मिळत आहेत. काय स्ट्रोक खेळले गेले, फुटवर्क चांगलं होतं, गॅप मध्ये खेळले गेले. येईल चौकार. जबरदस्त कमबॅक करत असताना घनश्याम शिंदे आपला अनुभव पणाला लावतायत. काय स्ट्रोक खेळले गेले, जबरदस्त टायमिंग. 16 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे. श्री सिद्धी सेवा मंडळ
या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हार्दिकने तिकडे जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. येईल डॉट बॉल. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची गरज आहे. या बॉलवर चुकी झाली. चुकीला माफी नाहीये. रन मिळते एक्स्ट्रा. वाईट बॉल. 19 धावा होतात धावफलकावरती. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसला गेला. थोडा ठरवून खेळले. नाराज आहे स्वतःवरती. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते बट हॅनॉय आणि घनश्याम, खूप वर्ष हॅनॉय आणि घनश्यामला देखील एकत्र क्रिकेट खेळताना पाहिलं गेलंय. मग स्टेशन वाईज असेल, खुल्या गटातील असेल. 20 धावा झाले धावफलकावर. 19 धावांची गरज आहे अजूनही मॅचला जिंकण्याकरिता. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या बॉलवर समोर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. म्हणजे 2 डॉट आले. 1 बाउंड्री त्यांनी जवळपास कव्हर केली आहे. भव्य दिव्य असं आयोजन. कोण जाईल फायनल मध्ये? ओंकार मालाड संघ तर जाऊन पोहोचलाय बट दुसरा संघ कोण असेल? या बॉलवर जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं आणि 22च्या रूपामध्ये आपण पाहिलं तर तिकडे सिंगल रन मिळते. बघता बघता आपण पाहतो 21. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आकाश गुराव, आकाश गुराव आता तू मॅच फिरव. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बट घनश्याम शिंदे आणि हॅनॉय कुमार, टीम मीटिंग खूप महत्वाची आहे. बट घनश्याम आणि हॅनॉय दोघं पण माहिती आहे की आपण जर मॅच दोघं शेवटपर्यंत टिकली तर नक्कीच दोघं मॅच पुढे घेऊन जाऊन प्रयत्न करतील. 12 बॉल 18. दुसऱ्या सेमीफायनलचा आनंद घेत आहोत. दादर शिंदेवाडी श्री भवानी माता सुवर्ण चषक. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर धीरज येत आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. क्षमता आहे त्याच्याकडे देखील. 12 बॉल 18. पॉवर प्लेची वर धीरजने जबरदस्त ओव्हर केली होती. 3 रन खर्च केले होते. त्यात धीरजला पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलं आहे. (21) 21 रन झाले धावफलकावर. 12 बॉल 18. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने बॉल पाहिला गेला धीरजच्या माध्यमातून. येईल एक्स्ट्रा रन. आता 12 बॉल आहे 17. खतरा तर दोन्ही टीमला आहे. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक सेन्सिबल स्ट्रोक पाहिले गेले घनश्यामच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच घेऊन जातील. एक बाउंड्री शेवटच्या ओव्हर पॉवर प्ले मध्ये मारू शकतो. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. गेले कित्येक वर्ष घनश्याम देखील ही क्रीडा स्पर्धा खेळल्या. अनुभव आहे त्याच्याकडे. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 11 बॉल 16. या बॉलवर काय जज केलं गेलं. अगदी मायकल जॅक्सन स्टाईलने तिकडे उभे राहिले हॅनॉय कुमार. काय बॉडी बॅलन्स केली. रिप्ले पण पाहू शकतो आपण. मग अभिजित दोडके अब्बूची मला आठवण आली. काय त्यांनी बॉडी बॅलन्स केलं. मायकल जॅक्सनने जरी बघितलं असतं तो पण बोलला असतं काय यार मेरा स्टाईल अब्बर. 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एक बाउंड्रीची मॅच आली आहे. या बॉलवर टॅप केलं गेलं नॉन स्ट्राईक एंडला आणि चुकी होतीये तिकडे. घनश्यामने कॉल दिलाय ना स्ट्राईक एंडला. बघता बघता 2 धावा होत आहेत. धावांसाठी धावाधाव चालू आहे. सेमीफायनलची मॅच. 2 चेंबूरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लढतायत. भले विकेट गेले त्याला महत्व नाहीये. आम्ही लढणार.
प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि 26 रनवरती 3 विकेट. घनश्याम शिंदे मला आठवतं याच ग्राउंडवर इंजरी झाली होती आणि याच ग्राउंडवर ती पुन्हा एकदा कमबॅक करतायत. जबरदस्त खेळ करत असताना घनश्याम शिंदे पप्पू. वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. लाईफ मध्ये असे चढ उतार येत असतात, इंजुरी वगैरे येत असते, बट तुम्ही सातत्याने परफॉर्मन्स केला पाहिजे, फिटनेस पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल सेमीफायनल. दहा चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. मॅच आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. हाय व्होल्टेज मॅच, सेमीफायनलची मॅच आहे. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. या बॉलवर स्वीप केल्याचा प्रयत्न केला गेला आहे. सिंगल रन मिळेल. घनश्याम शिंदे बाउंड्री लाईनला थोडा आतमध्ये जा मित्रांनो प्लीज, कारण की क्रुशल मॅच आहे मित्रांनो. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून खेळाडू या मॅचचा आनंद घेत आहेत. मुंबई, रत्नागिरी, मालवण, दापोली, जिकडे जिकडे अंधाराम क्रिकेट पसरलंय तिकडे तिकडे मात्र मॅचचा आनंद घेतात. ते आपलं मुख्य व्यासपीठ आणि तिकडे देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. भव्य दिव्य असं आयोजन श्री सिद्धी सेवा मंडळ सर्व आमचं मित्र परिवाराचा मॅचचा आनंद घेतोय. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग घनश्याम शिंदेची. ही पार्टनरशिप खूप चांगली पाहायला मिळाली. 11 बॉल 8 हॅनोय कुमार आणि 10 बॉल 11 घनश्याम शिंदे पप्पू. एकोणतीस धावा झाल्यात, 3 विकेट गेलेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा रिव्हर्स खेळले गेलेत. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 9 धावांची गरज आहे. 6 बॉल 9 आणि 3 ओव्हर देखील पॉवर प्लेची असणार आहे. आता मग पॉवर प्ले असा आहे की मॅच मध्ये तुम्हाला पुढे पण घेऊन जाऊ शकतो पण मागे पण घेऊन येऊ शकतो. 6 बॉल 9. आता प्रत्येक खेळाडू बोलत असेल की धगधग वाढली आहे. बघा मित्रांनो, पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन 3 विकेट होते, बट नंतर ही पार्टनरशिप झाले. पार्टनरशिपसाठी एकदा टाळ्या वाजवतो. जबरदस्त बॅटिंग घनश्याम आणि हॅनॉय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काय सामना रंगला गेलाय. मग जो युट्यूबला बघत असेल ते बोलतील ऑन ग्राउंड बघण्याची एक वेगळी मजा आहे. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. दादर शिंदेवाडी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 6 बॉल 9. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर 22 रन होते आणि ह्या इनिंग मध्ये 3 ओव्हर 13 रन आहेत. त्यामुळे 6 बॉल 9 कंपल्सरी करायचे आहेत. ऍव्हरेज पहिल्या 3 ओव्हरचा आहे जर मॅच टाय झाली तर. 6 चेंडू 9 धावांची गरज. बॉलिंगसाठी आकाश गुराव बल्ली, त्याच्यासाठी पण एक राऊंड महत्वाचा राहिलाय कारण की त्यांनी पण एक वेळा चैन मिळवली आहे. बॉलिंगसाठी आकाश गुराव, स्ट्राईकरला हॅनॉय कुमार. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिलाच बॉल आपण पाहिला तर येतो वाईट बॉल. आकाश हलकीची स्माइल करतात. मॅच मात्र थोडा कमबॅक करू शकतो का आकाश? विकेटच्या शोधामध्ये असेल. विकेट आली तर मॅच मध्ये येऊ शकते ती मधीरा सत्यविनायक कामोटे. 6 बॉल 8. या बॉलवर हवेत खेळले गेले. आली विकेट
आकाशचं सेलिब्रेशन. रुको जरा सबर करो, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बट मित्रांनो, एनआय ची बॅटिंग आवडली असेल तर एनआय साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगवली आहे. हार्दिकने एक जबरदस्त जेल तिकडे टिपताना पाहिला गेला. नवीन बॅटर प्रयाग सावंत येत आहेत. जबरदस्त बॅटर, याही खेळाडूकडे क्षमता आहे, एक चांगलं क्रिकेट खेळलाय आणि आज ह्या संघामध्ये जागा मिळवली आहे तर फायदा उचलावा लागेल आणि प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. पण त्याला पण प्रेशर असणार आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची गरज आहे. 5 बॉल 8. कुठल्या टीमची लावणार वाट कुठली टीम. या बॉलवर फ्लिक केला गेलाय, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. घनश्याम शिंदे स्ट्राईकला येतात. 32 धावा झाले धाव फलकावर. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सेमीफायनलची मॅच. 4 बॉल 7. हृदयाचे ठोके दगदग करणारी मॅच पाहायला मिळते. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आकाश गुराव स्ट्राईक एंडला घनश्याम. या बॉलवर फ्लिक केला गेला. विकेटचं पतन. आकाशचं सेलिब्रेशन. बॅटर आउट. घनश्याम शिंदेची पण खेळी संपुष्टामध्ये येते. क्या बात है. बट मित्रांनो, घनश्याम शिंदेची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग, म्हणजे आकाशने स्वतःहून अप्रिशिएट केलं. जबरदस्त खेळ पाहिला गेला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेली होती. पहिल्या इनिंग मध्ये 3 ओव्हर 22 रन होते आणि ह्या इनिंग मध्ये 3 ओव्हर 13 रन आहेत. त्यामुळे आता मॅच जिंकण्याकरिता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन राणे येत आहे. गेले कित्येक वर्ष ज्या खेळाडूने, एकदा टाळ्या वाजवा या खेळाडूसाठी, गेले कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहिलं गेलं. सचिन राणे मैदानाच्या आतमध्ये. अनेक खेळाडूंना घडवलं. मग असल्फा संघाचं नाव गेले कित्येक वर्ष मुंबईचा दबदबा पाहिला गेला. मग असल्फा मेट्रो स्टेशन नंतर आलं, बट असल्फा टीम पहिली होती. स्ट्राईक एंडला सचिन राणे. 3 बॉल 7. इतिहास घडवणार का? क्षमता आहे त्यांच्याकडे देखील. 3 बॉल 7. पॉवर प्ले ऑन आहे. या बॉलवर बोल्ड आउट. परफेक्ट यॉर्कर. आकाशचं सेलिब्रेशन. बॅक टू बॅक 3 विकेट पाहिले गेलेत आणि मला असं वाटतंय एक मध्ये सिंगल रन आला. जबरदस्त बॉलिंग मित्रांनो. आकाश गुरावची बॉलिंग आवडली असेल टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग. सेमीफायनल मॅच मध्ये 6 बॉल 9 ला पहिला बॉल एक्स्ट्रा आला, बट त्यानंतर काय कॉन्फिडन्स ते बॉलिंग केली आहे. मॅच कुठेतरी फसताना पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्या वाजवूयात. सेमीफायनलची मॅच, पैसा वसूल मॅच. अधिरा सत्यविनायक कामोटे वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आहे. या बॉलवर अभेद खेळले गेले आणि बॅटर आउट. आकाश गुरव आणि बॅक टू बॅक सेमीफायनल मध्ये हॅट्रिक कंप्लीट केली गेली. आकाश गुरव बल्ली जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये जबरदस्त मॅच पाहिली गेली. आता सामना मात्र औपचारिकता शिल्लक आहे. बॉलरने जर काही चुकी नाही केली आणि 1 बॉल 7 धावांची गरज आहे. मेगा फायनल मध्ये जात असताना आणि बॅक टू बॅक विकेट मिळवले गेलेत. एका ओव्हर मध्ये 5 विकेट मिळवले गेले. आकाश गुरवसाठी एकदा टाळ्या वाजवतात. जबरदस्त बॉलिंग करत असताना आकाश गुरव एकदा आपला हात वरती करायचा आहे. 5 विकेट एका ओव्हर मध्ये घेणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिले गेली आहे. वेल प्लेड. हार्ड लक टीम रॉयल चेंबूर आपण पण फाईट केलात.
जबरदस्त मॅच पाहिली गेली, पैसा वसूल मॅच. टोटल या तब्बल 6 विकेट घेत असताना या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आकाश गुरव बल्ली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जबरदस्त कामगिरी करत असताना रॉयल चेंबूर संघ आपण याचा आपला सन्मान केला जाईल. रॉयल चेंबूर आणि यानंतर लगेच थर्ड प्लेस खेळवली जाईल. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. जबरदस्त बॉलिंग केली मित्रांनो. आकाश गुरवची बॉलिंग आवडल्याचं टाळ्या वाजवा. जबरदस्त बॉलिंग. आणि अधिरा सत्यविनायक कामोटे संघाचे त्यांचे सतीश शिंदे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सो जबरदस्त बॉलिंग केली गेली आहे. सतीश शिंदे यांच्याकडून देखील त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. जबरदस्त बॉलिंग केली गेली. आकाश गुरव बॅटिंग झाली नाही बट बॉलिंग वरती 6 विकेट मिळवत असताना टाळ्यांचा कडकडाट होतोय. काय परफॉर्मन्स केला गेला आकाश गुरव बल्ली. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. आकाश म्हणजे बॅटिंग झाली नव्हती. 39 छोटं टार्गेट होतं. काय मनामध्ये विचार होता आणि टीम फायनल मध्ये जाते कसं वाटतंय? बॅटिंग नव्हती झाली पण आमचा स्कोर बरोबर चालू होता. पोरांनी जरा बॅटिंग नीट नाही केली. जरा बॅटिंग अजून केली असती तर आमचा 44-45 स्कोर होत होता. पण काय नाही आम्ही 38 होतो. आम्ही मॅच सोडली नाही कारण की पहिल्या धीरजची बोलो 6-7 रनची ओव्हर गेली तर आम्ही मॅच काढू कारण की पॉवर प्ले नंतर डिफिकल्ट आहे रन करणं आणि आमच्याकडे असे बॉलर पण आहेत. आणि ॲप्रिशिएट करेन पप्पू झाला कारण की तो जरा इंजर्ड पण आणि एवढा पण त्यांनी पण चांगली बॅटिंग केली आणि मॅच तो घेऊन गेला. नाही तर आम्ही मॅच काही जिंकलो असतो. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. आकाश गुरवसाठी पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॉलिंग आणि खूप चांगला खेळ पाहायला गेलाय. नक्कीच या रॉयल चेंबूर घनश्याम आपण या एक सन्मान केला जाईल. जबरदस्त कामगिरी करत असताना घनश्याम याच ग्राउंडवर थोडे इंजुरी झाले होते बट थोडं कमी केलं क्रिकेट. त्यानंतर जे कमबॅक केलं आणि याच ग्राउंडवर पुन्हा एकदा कमबॅक करत होते पण थोडं बॅकफुटला गेली टीम. वेल प्लेड घनश्यामसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त इनिंग खेळले गेले घनश्याम शिंदे. पप्पू हलडक सन्मान चिन्ह दिला जातोय आणि वेल प्लेड. जबरदस्त मॅच झाली. घनश्याम नक्कीच 2 शब्द ऐकेल आणि तृतीय क्रमांकाची पण मॅच खेळवायची बट कशी इनिंग झाली आणि खूप हॅनवणी पण तुला साथ दिली. नक्कीच या मॅच विषयी जरूर ऐकेल. ॲक्च्युली आम्ही जे बॉलिंगचं डिसिजन घेतलं होतं तर बल्ली आऊट झाल्यानंतर ते आम्हाला वाटलं की म्हणजे की ते आमच्या पत्त्यावर पडले आणि पडलंच होतं. रनआउट घोडाचा स्टम्पिंग एक्स्ट्रा ओव्हरऑल एक्स्ट्रा 38 मध्ये 8 रन जवळपास आमचे एक्स्ट्रा. हे जर एक्स्ट्राच नसते तर बॉल टू बॉल मॅच असते. आणि बॅटिंगला पण म्हणजे घाई केली मला असं वाटतं मुलांनी कारण की जिथे इनिंग बिल्डअप करणं भले पहिल्या पॉवर प्लेला रन नाही आले चालतील. 3 पॉवर प्ले आहेत ना 6 ओव्हरची मॅच आहे तर आपल्याला म्हणजे इनिंग बिल्ड करणं खूप गरजेचं आहे. कधीही रन येणार कारण एक बॉलर चांगला बॉलिंग टाकून जाईल पण एखादा बॉलर बाकीचा एक्स्ट्रा पण टाकणार. एक बाउंड्री पण येऊ शकते त्याला. तर पोरांनी बॅटिंग स्टार्टिंगला थोडी म्हणजे व्यवस्थित केली असती तर मॅचचा रिझल्ट वेगळा असता. ठीक आहे ओव्हरऑल काय प्रॉब्लेम नाही. आमची टीम आता म्हणजे की थोडे म्हणजे जे बॅकफुटला आहे ते थोडी फ्रंट फुटला आल्यासारखी वाटते आणि होपसो पुढे पण चांगलं कंटिन्यू करेल. क्या बात आहे मित्रांनो. घनश्यामची बॅटिंग आवडचं पुन्हा एकदा टाळ्या. जबरदस्त खेळ पाहिला गेला घनश्याम शिंदे. पप्पू वेल प्लेड. तृतीय प्राइजचा आपण टॉस केला जाईल. थर्ड प्लेस वंश विघ्नार्थ जोगेश्वरी आणि रॉयल चेंबूर.
टॉस केला जाईल. आमचे दर्शन शिरोडकर यांच्या हातून मात्र या महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. तृतीय क्रमांकासाठी 4 ओव्हरची मॅच असणार आहे. डिसिजन काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग. ओके, लगेच आपण तिसऱ्या क्रमांकाची जी मॅच करत आहोत. पॉवर प्ले एकच असणार आहे. अंपायर्स आपण लगेच मध्ये ताबा घ्यायचा आहे. जशी मॅचला सुरुवात होईल तसं कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे मित्र विशाल जावीर जॉईन होतील.